नमस्कार मित्रांनो, कसं चाललंय तुमचं? तिकडला उघडला का पाऊस मला सांगा. आमच्याकडला उघडलाय बघा. चूल काय पेटवली नाही बरं का, उघडलाय पण जरा मस्त हाय. म्हणतो कुठं त्याचा अजून पाणी एवढं जमिनीवरच गेलं नाही. चूल कवा पेटायची इळ माझ्या चपात्याला लागायला म्हणून गॅसच पेटवला आणि चपात्याला बसली बाबा. जरा हलवून कर की चपात्या. हलवून म्हणजे काय नुसतं हलायचंय काय असं असं करून चपाती लाटायचे. चपाती फुगली आहे उलटी कर घे. का नुसती मुकळी चपाती काय फुगवली? करायचं आवड टाकलं कालवण लागलाय ठसका. म्हणजे ती घरातली माणसं बाहेर काढायचं म्हणले की माणसं तशी करते ती ठसका लावते ती. पण मला घराच्या बाहेर जाऊन बी चालायचं नाही, चपात्या करायची त्यावर म्हणून म्हणायचं. अगं त्याला किती होती हाय म्हणून सगळा डबाच होत त्याच्यावर. वय तेल ओतलं का बघा बरं चपाती कशी आहे. एवढं तेल लागतंयच की मग चपातीला. आपल्या आहे त्या मोठ्या दाट्या चपात्या, तुमच्या तिकडल्या खटल्या चपात्या एवढ्या अशा त्या एवढ्या उंड्याच्या. माझा असतो एवढा बघा मोठा लाट. आजी मला म्हणते सासूच्या हातावर हात मारला बाया तो. एवढ्या चपात्या वाढ करती मोठ्या करती मला म्हणते. आता गेली बघा बाहेर. मोठ्या केले तर पुरत या, बारक केलं म्हणजे पुरत नाही. पुरायला बी काय नाही, बारक केलं म्हणते ती. लगा आज कोणी चपात्या केले रे या बारीक झाड एकाच घासात गेली म्हणते ती नरड्या. मग काय करायचं, एवढ्या करावंच लागते त्यावर. तुम्हाला जर माहिती आहे आमच्या मोठ्याच असते त्या. म्हणजे की मोठं बसलं माणूस वाढायला आणि चिंट बसलं काय. मोठं माणूस बसलं जेवायला आणि चिंट्यानं वाढलं काय करायचंय तसं. आपल्याला असतंय भरपूर. एवढा गोळा आहे या त्या अजून एवढ्या चपात्या केले ते आहे. आणि चपाती बघ कशी भाजले, नुसती पुरी भाजली ग चपाती. कशी दिसते चपाती नुसती लाल भडक. अगं पीठ आणलंय कोणी दळून चांगलं. दिरानं आणलं या म्हणून तुला सोपं जात या. नाहीतर काय दळण आणून चपात्या करायची त्या काय तुमच्या मनाने. तुम्ही एखाद्या वेळेस आणून देताय पिठके, कोणी आणलं लगेच करताय. तुम्ही आणलंय का खरं सांगा बरं. असं तेल लावावं लागतंय मग तेव्हा चपाती फुगती या. नाही तर चपाती नाही फुगली का नाही वाताड चपाती. चांगल्या भाताच्या चपात्या करपू देऊ नको. नाही त्या आवक कर आपल्याला चांगल्या का कच्च्या चांगल्या. गॅसवर सारखी स्वयंपाक करते. अगं चुलीवर जरा लाकडं फोडून पेटव की चूल. मस्त माझ्या नवऱ्याला आणले त्याचं लाकडं फोडून, पण त्याला चूल नाही का चांगली. चूल आणल्या चांगल्या पण सगळं ही भिजलंय म्हणायचं. जमीन ही चुली भिजली ते आहे. जावूनच चूल घेतली. अगं ती फिरती चूल आणली काय केली. फिरती चूल बी आहे पण जमीन आहे ना त्याला वाळली. आता ऊन पडलंय, आता 2-3 दिवसांनी होईल की वाळल जमीन. मग चुलीवर करायचं आहे का नाही मित्रांनो. नाही तर चुलीवर करायला गेले की कसं होतंय सांग का. इकडे एक हात चुलीत एक चपातीला बाजू का लाटू कळत नाही. चपाती फुगून खाली चालली बघ. फुटली वा तुमची टेस्ट लागली माझ्या चपातीला. काय करायचं. कसली चपात्या नुसत्या गोड झाड खारीवणी म्हणले तर आजी म्हणते खारीवणी चपात्या बाया करते. तू कसल्या चपात्या वाढ करते. माणूस चांगलं केलं तर म्हणतंय बाया अमक्या तमक्यानं चांगलं केलं. वाईट केलं ती वाईट करतय. त्याला काय चांगलं येतंय. चांगलं केलं की मी केलं आणि वाईट केलं की त्याने केलं. ही आज जगाची रीत आहे. रीतच आहे. आपण बी तसंच म्हणतो. तसं कसं कसं म्हणजे म्हणता येतं. तुला सवय असेल तशी. होय मला सवय हाय. असं त्या बायानं कुठं तुम्हाला सकाळ पार मायापाशी आलाय का भांडण करायला. अगं खरं बोललं माणसं की टोचत. होय टोचत. खोटं बोललं की हसू येत. असं झालं तुमचं. हसू येत. मग काय मित्रांनो, तुम्ही नाश्ता केला का चपात्या खाल्ल्या का पोहे खाल्लं का गरा खाल्ला का टोस्ट चहा खाल्ला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा चपात्या तर होत आल्या त्या, पोरांच्या आंघोळ्या झाल्या त्या, सगळं काम होत आलंय. फक्त कापड जनावरांचं राहिले, वैरण ही सगळी घालून झाली. पाणी पाजायचं,
सावलीला बांधायची. गारठण पाणीच पित नाही झालं. आता ऊन पडलंय कडक झाड. ट्रॅक्टर बरोबर पेरायला आता नांगरायला पाळी घालायला. आता 15 दिवस वापस येत नाही तर नाही तर येत. आता लय अवघड झाले की. मग काय आता काय आणि नेमकं काय गप्प बसायचं जमिनीकडे बघत का. पेरलं म्हणजे लवकर उगवून येतय. नाही पेरेना तर परत अजून बदा बदा पाऊस येतोय. पाऊस आला की माणसाला वाटतंय बाया काय पावसानं उघडून दिलं तेव्हा फिरून घेतलं असतं लय बरं झालं असतं असं वाटतं माणसाला. हाय तर बसायचं इकडं तिकडं इकडं तिकडं करत. मग काय करायचं. आता घाळ बसून चालत नाही. नाही नाही आता रानातली काय थोडीफार दगड राहिलेली जागा येचली पाहिजे ती. आणि काम फटाफट झाली पाहिजे ती. बसून वेळ घालवायची नाही ना. सगळ्या जग जग फिरून घ्यायचं आणि आपलं राहायचं महाग. तसं होईल. आणि यावर्षी सगळी बाजरीच करायची. होय होय दुसरं काय सुद्धा करायचं भाकरी खायला. तुम्ही बी या बाजरीच्या भाकरी खायला. बाजरी उगवायच्या आधीच. कारण आमचं कारभारी पेरायचे नाही बाजरी म्हणून म्हणायचं. पेरत्यात आहे परत उगवून यायची परत एवढी यायची परत एवढी यायची परत कणस लागायची परत कणस वाळायची परत खोडायची परत वाळून द्यायची परत बाजरी करायची परत बाजरी वाळवायची परत दळून आणायची परत भाकरी करायची परत खायची. असं बाजरी पेरल्यानंतर 3 महिने लागतील काढायला. बघा मग अजून आपल्याला 3 महिने वाट बघावं लागेल. तेव्हा आपल्या हक्काची घरची बाजरी घरची. आणि एकदा काय विशिक पुती बाजरी झाली मग आपल्याला 2-3 वर्ष टेन्शन नाही. नाही नाही काय सांगायचं तुम्हाला. अंडी आणली ती मुलूकभर लय अंडी आणली ती. मग खाय जाता गट्या गट्या गट्या. मला नको बाया मी खात नाही अंडी. अगं अंड्यात तर कॅल्शियम ही सगळं अंड्यात कॅल्शियम आहे. मॅग्नेशियम असताना जेवढी मोठी आहे त्यामुळे मला अंडी मटण लागत नाही. तुम्हालाच लागतंय खावा तुम्ही. आज 10-12 अंडे शिजू घालायला पाहिजे होती. ती आणून काय करायचं 100 अंडे ती शिजू घालून पोरासनी येते की खाऊ 2-2 पोराला शिजवून. पोरासनी 2-2 अंडी द्यायची ती. सारखे अंडी मटण लेकरं खाते ती का. त्यासाठी लागतंय वेगळं वेगळं खायला. अगं लहान मुलांना शरीराची वाढ होण्यासाठी ती आवश्यक आहे. अंडी मटण मग मोड आलेली मटकी द्यावा पोरांना भाजून. तसलं म्हणले तर साजूक दसल. हरभरा द्यावा भाजून. असलं नाही काय. उठलं बटाटा जिथे कुरकुर जिथे दुकान जवळ चॉकलेट दात किडायला लागलं पोरांचं पाक. चॉकलेट दुकान आपल्या पैसे हे कुरकुऱ्याचं तेव्हा आणलं एखाद्या वेळेस वाटतंय की लेकरासनी बी खावावं म्हणून नानायचं असतंय. अगं चांगलंच पोरासनी घालायचं असतं. होय होय चांगलंच घालतो या. आता एवढ्या गोळ झाड चपाया करून खायला घालते गे अजून कसले घालायचे आहे का नाही मित्रांनो. कधी ज्वारीच्या भाकरी करावती. तुम्हाला तोंडाला कसलंही पाणी सुटतंय व. ज्वारीचं सुटतंय काय सुटतंय. आणा की ज्वारी मग दळून आणा म्हणजे तिचा भाकरी करून तुम्हाला ज्वारीच्या. परत धपाटी करती वायशी खायला तुम्हाला. त्याला ज्वारीचं पीठ लागतंय. मग आणा ज्वारी दळून जावा शनिवाराला बाजारला. आमच्या धान्य लवकर कना आता मला भुका लागली बघ. बायांनो खावा टोपडं गज भरलंय. मित्रांनो या तुम्ही बी जेवायला. आमच्या जावने केलंय कालवण आणि अंडी बी हाय ती शिजवून चपाती संग खावा.